गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी मग राणी काय कस काय गेली मग दिवाळी कशाची दिवाळी काय गेली चांगली का बघती काय झालं त्याच्यात काय घेतला मला अग राणी तुला आणि बायकोला एकच साडी घेणार तुम्ही काय अगं म्हणजे तसं नाही एकाच दुकानात सेम टू सेम साडी असं पण ते भेटली नाही ग म्हणजे भेटली असती ना ती बी सुंदर आणि तुम्ही सुंदर दिसली असती ताईने लय बडविला असता तू मग ताईने कशाला बडवलं असतं आता का नाही बडवणार एकच साडी दोघीला आणायचं म्हणल्यावर ते ताईचं मरते का तिकडं पण होय त्या आब्या आपला गावचा रानबोका हा कसा लोकांवर नुसता डाट टाकतो याला ओरड त्याला ओरड 15 वर्ष जेलमध्ये काढले कोणाची काढले काय काढले मला तर काय माहिती नाही बरोबर आहे पण व्हिडिओ दाखवला कसा कुत्रा आणि शेपूट घालून एक नंबर कसं जिरवली त्याची खरं आहे त्याची चांगली जिरवायला पाहिजे होती अजून. मग पण तुम्हाला सांगितलं होतं ना की तो व्हिडिओ डिलीट करू नका म्हणून मग त्याच्याकडून 5 नाही 10 लाख रुपये काढायचे होते अगं राणी ते घाबरलं आणि तिकडे त्या तात्याकडे गेलं तात्याला घेऊन आलं म्हणून मला डिलीट करावं लागलं ते बी आहे म्हणा तात्या चांगली आहेत गावची प्रतिष्ठित माणूस आहे ग तात्याला मध्ये नसते ना पडले राणी तो व्हिडिओ मी डिलीटच केला नसता त्याला कुत्र्यासारखा कुत्र्यासारखा म्हणजे त्याला असा डुकरासारखा पिळला असा असं कसं पडतान बरं झालं आपलं लय डोकं चालतं एवढं डोकं चाललं असतं तर तुमचा बिझनेस का फ्लॉप झाला असता तू बिझनेस काढू नको ना राणी राव आता मला वाटलं माझ्या बायकोने लाडू कडक बनवलाय तसं समजाच्या बायका लाडू कडक बनवत असतील मला वाटलं आता माझ्या बायको सारखे दलिंदर बायका बाकीच्या बी असतील कोण म्हणतात असं माझी ताई दलिंद्री आहे का अगं तसं नाही मग ते विचार करून मी बिझनेस टाकला पण साधं ते काय राहतं लाडू फोडायचं ते त्याचे सुद्धा पैसे निघले ना राव त्या हातोडीचे हाय का तेवढं डोकं जवळ आता त्या डोक्यात मारू मारू त्यांनी डोक्याचा पार खुळखुळा करून टाकला राणी तुम्ही त्याच लायकीचे म्हणून ती बडवीते काय लायकी आता काढते माझी मग बघा नीट वागला असता तर झाला असता का धंदा आपला चांगला नाही एक खरं आहे बरं का तुझं राणी नाही पण आपण आहे ना धंद्याच्या दृष्टिकोनात थोडं हेच आहे पण राणी हा बाकीचं काय म्हणते अजून काय म्हणायचंय आपलं हात टाकला चला आता गप चला साडी आणली नाही का मला काही कपडे आणले नाहीत अग राणी कपड्याचं काढते आईला तुझ्यासाठी मिळेल ना आखी फॅक्टरी एकच घेईन तू फक्त म्हण त्याची तोंड कुठं बघावं कुठं म्हणजे काय आता मग फॅक्टरी काढीन म्हणून मोठा झाला का डायलॉग मग बरी छोट्या घेतो तुला एखाद्या असं चांगले पंजाबी ड्रेस आवडतो तुला आवडत पण पंजाबी ड्रेस मध्ये काय येऊन लय भारी दिसते राव तू मस्का मारणं बंद करा मग काय तर मग आता काय काय मारू आता बोला काहीतरी कामाचं बोला काहीतरी अग मला ना तुला बघितलं ना असं राणी काय बोलो काय करावं काय काही येडा फिडा झालं का काय आयो आयो असं कसं झालंय आईला तुझ्या सोबत प्रेमाचं बोलायला लागलं ना चला प्रेम चांगलं काढन दाजी माहिती का तिकडे जाऊ ताई अरे पण ताईला काय सांगू नका मी सांगणार राणी तुला माझ्या माहिती शपथ ना बरोबर चला नाही सांगत बरोबर चालतंय जरा ही असा टवाळगिरीपणा जरा कमी करत जा ना आता टवळगिरी काय टवळगिरी मी काय केलं बरं आता काय रस्त्याला पडताय की खाली दारू पिलेल्या माणसासारखं अग रात राणी कधी कधी असं पण होय राणी लय ऊन लागायला लागले ऊन लागाले खर्च चला आता नाहीतर ताई उद्याच्याला परत मारायची अजून हो चल 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 आता आपण काय करू घरी जाऊ डायरेक्ट चालतंय
आबा इकडे 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 या. राम राम. नमस्ते. काय मला काय चेष्टा करताय का माझी तुम्ही? मग काय 4 दिवस जेवले नाही? अयो मिशा काढा घ्या. आबा काय नकटे मशीने पाहिजे काय? मग 15 लाख आम्हाला नाही मिळालं तर तुम्हाला कुठून मिळायचे? हा हा म्हणजे 15 वर्ष जेलमध्ये होता तुम्ही. हा बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे 15 वर्ष जेवलंच नाही तुम्ही? मग काय ते काय कळणार बाबा तुमचा आबा? बोलायला आहे ना. बरं झालं म्हणजे बरं होताल म्हणलं. अहो बरं होताल. लईच घासा बसलाय काय? कोणी काय दोडका कोंबला काय? बुक कुत्र कसं असतं त्याला दोडका लोक कोंबी देतो. तो मला नाही नाही तुम्ही नाही पण असं वाटलं मला. हा म्हणजे तुमचा लय आवाज आहे मोठा गावामध्ये दरार आहे. हा तरी म्हणूनच घासा बसला. मग बोलायला आहे ना. बरं झालं बरं झालं. सगळं बरं आहे माझं बी बरं आहे. मी जेवलो की कावळ्याला नाही खायला घालीत ना मी. मग काय कळणार आहो आबा तुमचं? 15 वर्ष तुम्ही जेलमध्ये खाल्लं का नाही? काय म्हणजे जेलमध्ये होता असं तुम्हाला म्हणायचं? असं म्हणा की मग. हा तुमचा दरार होता आवाज होता त्यामुळे तुम्हाला असं वाईट वाटायला ना. बरं झालं आबा चांगलं झालं ते म्हणजे होताल बरं म्हणलं चांगलं. परत जातो मी जातो. हा बस झालं असंच राहा. लय चांगलं कामावर. हा हे खाली नीट लय जास्त नको वापरू बरं का पडशील. कसला खड्डा आहे बघ ना. दारुड्या बेवड्यांच्या बाटल्या भेटल्या त्याच्या आईला बसत असतील ते इथं. आपण चुकीचं जागा झालोय बसाय बरं का. पण आता काय दुसरी चांगली जागा पण नाही कुठं बसायला. लोक सगळे कोण टबाकतात लगे हे कोण येते ते कोण येते ते कोण येते. हा ना. ड्रेस भारी घेतला बरं. थँक्यू. कधी घेतला आठवत जरा. आता आपण शॉपिंग गेलो होतो ना. अरे तू हाय होय. अरे ते पॅकिंग मध्ये काय लक्षात नाही आलं. छान आहे बरं. छान दिसतोय ना असं. बरे बरे. पण कस काय शॉपिंग कस काय केली? खूप मस्त. ते पिक्चर पाहिला का नाही? भाई काय पिक्चर होता. खूप भारी होता तो पिक्चर. कोणता? कांतारा. मला विसरून गेली. पाहिला की आपण. भारी भारी बाबा कसला भारी. काय ऍक्शन बिक्शन असं काहीतरी पिक्चर मराठीत आलं पाहिजे. असं पिक्चर पाहिजे. नाही तर अजून पण मराठीत सासू सासूची भांडणं सुनाचं लफडं याच्यातच चलत पिक्चर आपले. मालिका पण त्यात चालतात. मग काय तर लफड्याशिवाय यांचं पिक्चरच नाही. बाकी काय? हा होय. ते आबाचं प्रकरण तात्याने मिटवलं का नाही? मग ते हा मिटवलं ना. ते काय ते व्हिडिओज काढला तात्याला सांगितल्यानंतर मग तात्याने जाऊन बाबा तात्या त्या मंजुळाला जाऊन भेटले. त्या सध्याला भेटले. त्या सध्याची मिवणी कोणती राणी तिला भेटले. त्याच्या कोणती मेवना त्याला भेटले. त्या सगळ्यांना तात्याने समजून सांगितलं बाबा आबा आमचा प्रतिष्ठित माणूस आहे असं काही करू नका. तेव्हा त्यांनी ती व्हिडिओ डिलीट केला. तर आबाला झाली असती परत जेल. नाही बरं काय उद्योग करतो तुमचा आबा? पण आबांना आता वॉर्निंग दिलीये. परत जर असं झालं तर मी नाही मध्ये पडणार बाबा. तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणलं. आता बरं आहे का आबा? हा आता बरं आहे. अहो काय सांगायचं तुम्हाला. आज सकाळपासून आबांची गंमत. उठलेत त्यांना बोलतेच ना. आबा मुख्य झालेत. अहो आबा मुका झाला. बरं झालं बोलत होतं त्याच्या आईला. असं नका म्हणू. म्हणजे मुका म्हणजे काही बोलता येत नाही का? बघा सकाळी उठला असं
बाराखडीच चालू केली त्यांनी. त्यांना शब्द म्हणजे फुटेना. शब्दच येत नाही का? शब्दच नुसतं फुटेना. आ इ उ आ. त्याच्या आयला खरं बोलते काय? खरं बोलतेत. त्यांना सकाळी दवाखान्यात नेलं, गोळ्या औषधं चालू केली, घसा साफ करायचं औषध दिलं, तरी काही परिणाम होईल होईल. म्हणजे आबा मुका झाला. आईला जिंदगीत माणसाला बाकीचे रोग झाले, पण अचानक माणूस मुका पण होऊ शकतो म्हणायचं. म्हणजे एखाद्याची वाचा जाती, एखाद्याला वाचा येऊ बी शकते. नाही पण ही मॅटर सिरियस जरा शेक, दवाखान्यात चांगला दाखव, नाही तर परत कुठं ना व्हायचा. नाही दाखवतीये ना मी, काळजी पण घेते. आणि ते होय गे ते सदाची मिळून जण तुझं ते मिटलं का राणी बरोबरच्या भांडणाचं काय? मिटलं बाबा. बोलले का? तिला विनंती करायला गेले होते, बाई माझं चुकलं, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर, झालं गेलं ते विसर. पण ते आपण सगळं असं नको वागू, त्यांचा तो व्हिडिओ डिलीट कर. मग काय म्हणली? मी त्यांना धडा शिकवायला केले, ते माझ्या ताईला बोला तिकडं ती जे निर्णय घेईन ते बघा. मग म्हणजे नुसते रोबाबतच होते म्हणे. हा ना, मला असं वाटलं तिथं अजून एक कांठाळीत लावली तिची. नाही मग तू काय परत हाणलं काय? नाही कशाला हाणलं. म्हणजे तू आपली गेली होती सॉफ्टच वागली ना? हा मी सॉफ्टच. नाही तर तुला कसं आहे, तुझा राग अचानक उपळाला की तू मागचं पुढचं बघत नाही, शेवटी आबाजीच पोरगी तू. म्हणजे ते संग परत भांडले नाही. नाही ठीक आहे. अजून तरी नाही भांडले, पण परत खटकले की मी भांडत असते. ए बाबा भांडू नको. मी सांगितलं ना, आता तुझा गैरसमज दूर झाला का नाही? त्याचं माझं काय नाही त्याचं काय, ते दूर झाला. दुसरी गोष्ट शॉपिंग आपण केली. तिसरी गोष्ट आबाचा वाचा गेली, आबा झालाय मुका. आता आबा मुका झाल्यानंतर आबाची एकदा भेट घेतली पाहिजे. चालते आता निघू आपण. इथं लागलं तर मच्छर चावायला हे मरणाचे गवतावरचे. चला जाऊ फिरायला कुठेतरी परत. आपण एक काम करू, कास पठारला जाऊ. कास पठार, सातारा, फुलपाखरण फुलं. चालते चल, आईला कास पठारच फिरून आणतो ना. इकडे ये सावकाश. ठीक आहे, चप्पल घाल. चला. तू गेलते का नाही कास पठारला? नाही ना, आता तुमच्या संगत चाललंय. हो बाई तात्या, देवा तात्या. ओ तात्या. मंजुळाबाई हो, काय म्हणता मंजुळाबाई? काय चांगले सावलीचे झोपलेत. अयो काय झालं, जेवण केलं. सांगतो, चवळीची भाजी केली होती. बाजरीची भाकर अशी चुरून त्यात चांगले हाणली, कांदा फोडून जे जेवून पडलो, झोप लागली. त्याच्या आईला कळालंच नाही काय. तेच म्हणलं, चांगले सावलीचे झोपलेत. हा ना, या कसले झाडाचे गोलबोर सावले असे हिरवे. झाडं बिडो किती वाढली, तिथून सगळा ऊसच आहे. तुम्ही कुठं निघाला? मी आपली सहज चालले होते इथून शेतातून, तर म्हणलं बाई कोण कुत्र्यावाने झोपले काय माहित. म्हणजे म्हणलं कोण झोपले असं बघा. माझं लक्ष नाही असं समजू नका. असं नाही, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, तू आमच्या सदाशिवची बायको, मी तुला एवढं आवाज बोलायला लागलोय. मला काही समजलं नाही. मी म्हणलं जाऊ दे, बोलतात घ्यायचं करून. हा ना, सदाशिवची पोरगी म्हणलं आपली, हिला सदाशिवची बायको म्हणलं आपलं. बरोबर. तुझं बरं चाललंय ना आता? चाललंय सगळं ठीक चाललंय बघा. कुठे निघाले होती? आपली सहज चाललेले शेतातून, तर म्हणलं अरे हा तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. काय झालं? ते आबांची काही खबर बिबर काय आली का नाही तुम्हाला? काय मिळाला काय? तुम्ही आणि माझा नवरा, तुम्हाला काही दुसरी कामधंदे आहेत का नाही होता? काय झालं? काय लोकांचं नाव घेतलं की नुसते मारण्यावरतीच असतो तुम्ही लोकांना. काय काय लोक मरायच्याच लायकीची येत पण मरत नाही. ते आहे बरोबर, पण मी काय म्हणते, त्या आबांचा आवाज गेलाय असं मी ऐकलं. कोण गेला? आवाज गेलाय. मुका? आबा मुका झाला? अरे तो आबा जरी मुका झाला ना, तरी त्या आब्याचा माज जायचा नाही, कारण तो मुक्या माजाचा आहे. मग मला माहितीये कायचा आवाज फेवच गेला, नाटक करत असेल ते काय पण. अहो नाही, मी ऐकलंय खरंच, त्यांचा आवाज गेलाय, बोलता येईना काय नाही, काय ते काय करतात काय कळत नाही बघा. नुसते बाराखडी काय माहिती, मला तर काही कळलं नाही बघा. काय बोलतात धलेंदर आहे. त्याचा आवाज जरी केला असता ना, तरी तो हरामखोर गप बसणार नाही. सारखा काय नाही, आ ई ओ आ ई आ आ उ आ ई ई ओ आ उ आ आ उ आ नाही रे ते. नाही मला काही कळलं नाही, पण असंच काहीतरी करतात ते. पण मंजुळाबाई, तुम्हाला सांगतो, हे बघा मस्तपैकी गोलमोहराचं झाड, गार सावली, कडे सगळा ऊस, अख्ख्या ऊसाच्या मध्ये फक्त तू आणि मी. हे जर चुकून कुणी लोकांनी पाहिलं तर त्याच्या आईला लोकांचा गैरसमज व्हायचा, आणि लोक म्हणत्या त्या मंजुळा बरोबर ऊसातल्या भानगडी करत होता. काय लोकांचं काय तोंड धरता येतं का?
हा ते आहे बरोबर. बरं जाऊ द्या मग, बसा तुम्ही इथं, मी जाते आपली कसं आहे, हे निघून. घेण्या देण्याचा गैरसमज व्हायला नको का आपल्या मनात काय पाप नाही बाबा. कसं आहे पण ते कसं लोकांचं काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे तू एक काम कर, हा. तू आपलं जा आता आपलं शेतात चालले जा. जाते. आणि आता मी भेटतो त्या आब्याला मी थोड्या आपली वेळाने. उगाचच आले बघायला काय करताय तुम्ही, नाही काय नाही, नाही थोड्या ते. वेळाने आब्याला भेटतो. जा जा हा चालतंय. बघतो कसा मुका झालाय. करा करा आराम करा. बायांचा मुका घेऊन घेऊन हा मुका झालाय हरामखोर. जाऊ दे त्याच्या आईला. पण आहे ना आब्या खरंच जर मुका झाला असेल तर गोष्ट जरा डेंजर आहे. मला वाटतंय आब्याचं काय झालंय ना जाऊन बघितलंच पाहिजे. झोप काय रोज तिचे बघतो आब्या काय मुका झालाय त्याच्या आईला त्याच्या. हा? काय आई आई काय मी काय नाही का? हा? काय आई हमी राणी हा, असं बोला की मग. काय झालं? 4 रुपये 4 दिवस. हा पैसे पाहिजेत. सुट्टे नाहीत माझ्याकडे. हा हा जेवायचंय. बोलायला ना. बरं झालंय तुम्हाला अशी शिक्षा भेटायला पाहिजे. आबा आता मागचं ना त्यामुळे तुम्ही वाचलेत आणि आता जर काय असं केले तर तुम्हाला अशी अडकावीन ना की मग का ना तुमचे बार वाटतच लागेल. काय हे काय आहे? बोलायचंय. काय बोलायचंय? अजून आहेच का? अजून नाही दिली वाटतंय. फटाका कोण? अजून आहेच ताल? अजून कॅमेरा मग प्रेम आहे. वा 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 वा. अजून बोलू वाटतंय कॅमेरा करायला. मग काय आता मुद्द्याचं बोलायचं आता? हा जाऊ द्यायचं काय? मी नाही काय बी जाऊ देणार. तुमच्यामुळं किती माझी बदनामी झाली. घरचे ती बोलते ती वेगळंच, लोक बोलते ती वेगळंच. मी काय असा तमाशा करायला आलते का? काय तुमच्यामुळे झालं ना हे सगळं? सगळे बोलले, तुमची लेक बी येऊन मला भांडणं केली, सगळं हे झालं ना. मग मागच्या वेळेला नाही झालं. जाऊ दे. काय नाही तर असलं मला काहीच हे करायचं नाही आता. राव जाता चला सोडा. मला नाही बोलायचं फिलायचं. अयो बायको काय हो? ही बी गाडी निळी, हा ट्रॅक्टर बी निळा, तुझी साडी बी निळी, मग माझी कपडे बी निळे. हा हो. आणि सकाळी संडासला गेलो तेव्हा अगं म्हणजे ते संडासचं डबड बी निळ होत. काय बोलताय नुसतं साबऱ्यावानी इकडचं तिकडचं बोलायचं? अगं तसं नाही बायको. सुधरा की जरा कधीतरी बोलण्यात सुधरा. आता सुधारलं का ते पण नको वाटतं तुला? काय नको वाटतं? बरं आता मी जर प्रेमाने जर गाणं म्हणलं आता तर बघा, एक नंबर बर तुझी कंबर. हा बायको कंबर नाही लागत, कमरा आहे कमरा. गाणं चुकतंय. बोलतोय मला फेकू ते ग बाई. अगं पडलं आता त्याच्या बायको. लहान बाळ आहे का हिंदळायला आणि खिदळायला? आता काय राहिलंच काय आपलं? गेलं समजा मसनात. म्हणजे तू तू तुला मी अजून पोरं झालीत का आपल्याला? सगळं मसनात गेलं म्हणताय. पोरं झाली का म्हणजे बायको आता?
तुम्हाला असं वाटत नाही का हो, दुसऱ्यांच्या संसारासारखं जरा आपला पण संसार सुखाचा चालावा, आपल्याला पण सोन्यासारखी 2 लेकरं व्हावीत, ते आपल्या अंगणात खेळावीत, असलं काय तुमच्या डोक्यात येतच नाही? येत ना. मग मी बाजूवाल्या लोकांना सांगितलं पण बाबा, काय? माझ्या बायकोला 1-2 लेकरं द्या तुमच्यासारखी. अच्छा, म्हणजे त्यांना सांगताय मला लेकरं द्यायला? आता तूच म्हणली ना त्यांच्यासारखी लेकरं. तुमच्या डोक्यात कशा बरं गोष्टी बसत नाही मला तेच कळत नाही. अगं बायको, आता त्याच- कसं पीस बनवलंय काय माहित देवानं. कसं पीस म्हणजे ह्यो असाच पीस आहे, एकदम कडक पीस आहे. म्हणजे हे मी कसा आहे? हो ना, डोक्यात कमी. मग मी काय डोक्यात तर? कमी आहे का? मग काय तर आयला बायको, तू माझं लय छे करून घेते बरं का, लय छळ करते तू. छळ 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 करते तुम्ही जर मला सुखात ठेवलं असतं ना तर मला ती पण वेळ आली नसती. कळलं का? सुखात. आता कसं ठेवायचं सुखात तुला? सुखात ठेवायचं, 4 टाइम खायला घालायचं, नवीन नवीन कपडे आणून द्यायची, जर साड्या बिड्या घेऊन यायच्या, जरा बायकोला खुश करायचं. ते काय आपल्याच्यानी होत नाही, नुसतं बोलत हिंडायचं गावभर, काम न धंदा. अगं बायको, ते जाऊ दे, मोरू दे राव. बरं मी काय म्हणते, आपण आबांची कशी जिरवली? एक नंबर का नाही? बायको हा. लय भारी जिरले, लय भारी. मग पण एक प्रॉब्लेम असं झालाय ना की तुम्ही तो व्हिडिओ ना डिलीट नव्हता करायला पाहिजे. अगं बायको, हा, ते प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या तात्यामध्ये आले ना, म्हणून डिलीट करावा लागला. नाही तर मी डिलीट करतोय. हा ना, नव्हता डिलीट करायला मी पाहिजे. तर त्या आब्याला कधीच घाबरत नाही. त्याला मी म्हणजे बरं तुम्ही नाही गेले, बरं तुम्हाला मी म्हणलेलं तुम्ही जा, तर मला म्हणले नाही नाही मी नाही जाणार त्या आबा डाबाकडं. त्यावेळेस का बोलले? अगं बायको, मी थोडस ऍक्टिंग करत होतो. ऍक्टिंग नेहमी ऍक्टिंग करताय, कळलं का? आता बायको जाऊ दे ना, मरू दे ना, गेला ते. केलं ना आपण त्याला ब्लॅकमेल. अहो गेलं नाही, तुम्हाला सांगायचीच विसरले मी. काय माहिती का? काय? आबांचा आवाज गेला. कुठे गेला? दिल्लीला गेला. कुठे गेला काय, कुठे गेला? अहो त्यांना बोलता येईना, त्यांचा आवाज गेलाय. मग तरी पण आबा, मी तुला सांगतो बायको, हा. आबा मुक्का जरी झाला ना तरी त्याचा माज गेलेला नसेल. कारण तू लय मुक्या माझाचा आहे तो. मुख्य माझाचा. अहो लोकांना तरी नीट बोला की जरा. तू मुक्का झाला असेल तरी असं बायाला छेडत असेल. बर नीट करा. अगं अशाच पप्पे देतो तो नुसता फोनवर. तुम्हाला बरं माहिती मुख्य लोकांच्या पप्प्या आणि टप्प्या घेणं. अगं मी आब्याला लय वेळा पाहिले. काय बघितलंय? त्याच्या आयटा म्हणला अशा पप्पे देतानी. बरं तेवढं तरी बघितलंय. अगं शेतात तुम्ही काय शिकले नाही का मग त्यांच्याकडनं? हा, मी पण शिकलोय ना. शिकले तेवढे हुकले. नाही नाही, मी पण आता पप्पेच घ्यायला म्हणजे ते पप्प्याकडूनच शिकणार होतो. शिकणार पण असं नव्हतं व्हायला पाहिजे माहिती का? नुसतं लोकांना मारून टाका तुम्ही. मला वाटलं आता दुसरं कोणाचं काही सांगते काय. आबांच सांगते मी, असं नव्हतं व्हायला पाहिजे. बिचाऱ्यांचा आवाज गेलाय, चांगलं वाटतंय का ते? सांगा अगं बायको, तुला सांगतो, त्याने ना लहानपणी अशा बेंडगुळ्या मारल्या असतील. माझी आई मला म्हणायची, बेंडगुळ्या मारला ना माणूस मुक होत. बरं, पण माणसाने नाही, त्याच्या बायकोने मारल्या असतील. बरं, म्हणून आबा मुख्य झाले. मग मला असं वाटतं मी पण ना 10-12 बेडक आहे ना अशी लहानपणी मारायला पाहिजे होती, म्हणजे तुम्ही मुख्य झाले असते. हो तिकडे नुसतं इकडं तिकडे. म्हणजे मी सांगायचं तू परत माझ्यावर उलट टाकायचं का? मग तुम्हाला शोभतंय ते. तुम्ही काय बोलताय शोभतंय? ते तुम्हाला शोभतंय, मला नाही शोभत हे असं. म्हणजे मी मुख्य झालं कसं बोलन? सांग ना. हा बोला बरं जरा, कसं बोलता? बस बस करू नकात लय, कळलं मला. मुक्का झाला तर आपला जीव, आपण काय साधे थोडीच नाही. साधं थोडीच आहे ना, कारण इकडचं तिकडचं बोलायचं काही. बरं जाऊ दे ना बायको, लय भूक लागली मला. चल घरी जाऊन आपण जेवण करू. एक काम करा, आज मी नाही बनवत, आज तुम्ही जेवण बनवा, मी खाते. रे तात्या त्याच्या आईला बरं आहेस का? अरे लका हिथंच फेडायचं असतं पण ते खरं आहे बाबा. आणि मग काय तर एवढा बुतमात केला मारणाचा तो कुत्र्यासारखा, लोकांवर अन्याय अत्याचार केला, गेली ना तुझी आता वाचा. काय आलंय मग?
अरे आईला आबा काय बोलते कायच कळा ना बाबा. अरे काय झालं आबा ऐकून घे की मला गावात अफवा पसरली की मला बाबा तो आबाचा आवाज गेला. आईला म्हणलं एवढा टका असा राजबिंड्यावाने आवाज टाकणारा आबा, आबाचा आवाज ऐकला तर गावातले सगळे कुत्रे पळून जाते. एवढा मोठा आवाज आबाचा. आणि अशा माणसाचा आवाज गेल्याच्या नंतर वाघासारखा माणूस असा मांजरासारखा होणार ना, मला काय विश्वास बसला नाही. मी काय म्हणलं माहितीये का, त्याच्या आईला जाऊन प्रत्यक्ष बघावा. खरंच येऊन बघतो तर काय, अरे वाघाचा त्याच्या आईला मावशी झाली, वाघीन नाही ती काय ती मांजर झाले. अरे नेमकं काय झालं खरं. थांब काहीतरी अडकलं बिडकलं नाही ना काय. मग काय झालं काय नाही. 4 रुपये पडले. हा म्हणजे हा सूर्य इकडून इकडे गेला. हा म्हणजे तू त्या अशोक सरोपचा पिक्चर फला. मग चार दिवस झालं तुला खोकला येत होता. आता कळालं तुझ्या आईला का. गु खाल्ला. मग काय खाल्लं. शवंतबाई लग्न करायचे. आईला काय करणार आता. हा बाई मंजुळा. मंजुळाबाईने काय केलं. मंजुळाबाई तो नवरा सदा. अच्छा म्हणजे मंजुळाबाईचा नवरा सध्याने तुला गोळ्या दिल्या. त्याच्या आईला असं बोल ना. खोकल्याच्या गोळ्या. हा मग खोकला गेला. हा आयो आता माझ्या ध्यानात आलं. म्हणजे त्या सध्याने तुला खोकल्याच्या गोळ्या दिल्या. त्या गोळ्या खाल्ल्याच्या नंतर तुझा खोकला गेला आणि आवाजही गेला. त्याच्या आईला असा राडा झालाय वे. आबा बाबा घराच्या बाहेर निघू नको, बारके पोरं दगड हाणतील रे तुला. याड लागलं म्हणत्यान. अच्छा म्हणजे सध्याने कुठं नाही केलाय का. नाही आबा टेन्शन घेऊ नको. सध्याकडे तर मी बघतो. तू पहिल्यांदा चांगल्या दवाखान्यात चल, तुला दाखवतो. कारण तुझा आवाज आला पाहिजे. काही झालं तरी आबाचा आवाज कुणी दाबला नाही पाहिजे. त्याच्या आईला तर सध्याच्या हराम खोराचं चल. त्याला तर आहे ना, त्याला तर घोडाच लावतो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.